श्री स्वामी समर्थ. नमस्कार. ज्योती शिंगे चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ प्रसन्न झाल्याची खरी लक्षणे कोणती. जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, स्वामी समर्थांची कृपा ज्याच्यावर होते त्याचं आयुष्य हळूहळू बदलायला लागतं. पण अनेकांना प्रश्न पडतो, स्वामी खुश आहेत हे कसं कळणार? काही संकेत मिळतात का? हो, स्वामी समर्थ भक्तांना संकेत देतात. आज आपण असे 5 खरे संकेत जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिलं लक्षण, तुम्ही मोठ्या संकटात असता आणि अचानक मार्ग निघतो. अडकलेलं काम अचानक होतं. अडचणीत मदत मिळते. मनात भीती असताना ध्येय येतं. मित्रांनो, हे योगायोग नसतात. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुमच्या आयुष्यात असे अनुभव आले असतील तर समजा स्वामींची कृपा सुरू झाली आहे. लक्षण 2, मन शांत होऊ लागते. पूर्वी छोट्या गोष्टीवर राग यायचा, ताण यायचा, भीती वाटायची, पण अचानक मन स्थिर व्हायला लागतं. हे का होतं? कारण स्वामींची कृपा मनावर आधी उतरते, मग आयुष्य बदलतं. जर तुमच्या मनात विनाकारण शांतता वाढत असेल, समजा स्वामी तुमच्यावर प्रसन्न आहेत. लक्षण क्रमांक 3, स्वामींचं नाव आपोआप होठावर येतं. काम करताना, चालताना, झोपण्यापूर्वी मनातून आवाज येतो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ही खूप मोठी कृपा असते. स्वामी स्वतः भक्ताला आपल्या नावाशी जोडतात. जर तुमच्यासोबत असं होतं असेल तर तुम्ही स्वामींच्या छत्रछायेत आहात. लक्षण 4, आयुष्यात चांगली माणसं भेटायला लागतात. योग्य मार्गदर्शन मिळतं, चांगले मित्र मिळतात, चुकीच्या गोष्टीपासून दूर राहता. हे सगळं स्वामींचं अदृश्य संरक्षण असतं. स्वामी भक्तांना कधीच एकटं सोडत नाहीत. लक्षण 5, स्वप्नात किंवा संकेतामध्ये दर्शन. 5वं आणि सर्वात खास लक्षण, कधीकधी स्वामी स्वप्नात दर्शन देतात किंवा एखादा मजबूत संकेत देतात. स्वामींचा फोटो वारंवार दिसणं, मंदिराकडे ओढ वाटणं, स्वामीबद्दल अचानक ऐकायला मिळणं, हे साधं नाही, ही कृपेची चाहूल असते. मित्रांनो, जर यापैकी एक तरी लक्षण तुमच्या आयुष्यात असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि स्वामींच्या कृपेचे असेच अनुभव ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.